याला याला काही अर्थच नाहीये. म्हणजे ऑफिसमध्ये बाकी कोणाचा सेंड ऑफ असला की मी किती उत्साहात तयारी करतो, आणि आज माझा सेंड ऑफ आहे तर वातावरण असं थंड आहे. माझा अजिबात मूड नाहीये. नाहीतर काय, आम्हाला नाही द्यायचंय तुम्हाला सेंड ऑफ. सर प्लीज तुम्ही जाऊ नका ना. सर तुम्ही परस्पर आम्हाला सोडून जायचा निर्णय घेताय, तो इतक्या तडकाफडकी आम्हाला अजिबात मान्य नाही. सर परत एकदा विचार करा ना प्लीज. सर आम्हाला सोडून नका हो जाऊ. मला याच्यामध्ये अजिबात ओढू नको पटवर्धन. केवळ तू गळ घातलीस म्हणून मी सही केली त्या कागदावर. काय करताय तुम्ही सगळे? मी काय असा कायमचा सोडून चाललेलो नाही, आणि मी फक्त वेगळ्या शहरात चाललोय. आपण रोज फोन करूया, व्हिडिओ कॉल करूया रोज हवं तर. मी काय म्हणतो, तुम्ही सगळ्यांनी मिळून एक ट्रिपच काढा बँगलोरला. मी ऐकलंय मस्त शहर आहे, आपण सगळे फिरू. तुमच्या निमित्ताने मी पण शहर बघीन. अरे धमाल करू आपण सगळे. मी शरीराने तिकडे चाललो असलो तरी माझं प्रेम कमी होणार आहे का? मनाने मी इथेच असणार आहे तुमच्या सगळ्यांबरोबर कायम. चला 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 कामाला लागा, कामाला लागा. मला पण खूप काम आहेत. हँडओव्हरच्या सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करायच्या. चला जा जा जा, आपापल्या डेस्कवर जा. चला. सौरभ परत एकदा विचार कर. निर्णय पक्का आहे चंद्या. वाईट फक्त एकाच गोष्टीचं वाटतं की त्यांना एकदा शेवटचं भेटणं पण नाही माझ्या नशिबात. काय सांगताय काय आप्पा? मी नसताना एवढं सगळं घडलं तिथे? मग अगं काय सांगतोय काय. बघ बोलले अगं पैसे मिळाले, पैसे 5,000 आहेत. आहेस कुठे? अगं भलतेच उदार झालेत बर का तुझे सौरभ भाऊजी. नाही हे बघ तू लवकर ये. सौरभराव निघायचे तर तेव्हा आपण मस्तपैकी बाहेर खायला जाऊया. त्या दोघांच्या प्रेमकथेचा शेवट झालेला आहे. तो साजरा करायलाच पाहिजे. नाही आप्पा, असा शेवट असूच शकत नाही. म्हणजे त्यांच्या लव्ह स्टोरीची सुरुवात त्यांनी केली आहे, पण त्याचा शेवट ही वल्ली कर. हा शेवट मी होऊच देणार नाही. आणि तुम्ही 5,000चं काय घेऊन बसला? तिथे गबाड मिळालंय, गबाड. आणि ते गबाड जर आपल्याला हवं असेल ना तर भाऊजींना थांबावंच लागेल. मी येते तिथे. मीच त्याला भरीस आणि मनातलं बोलायला भाग पाडलं तर ते ही वेळ त्याच्यावर आलीच नसते. मावशी अगं असं नाहीये. आपल्या सगळ्यांनाच वाटत होतं की नाही त्यांनी त्यांच्या मनातलं बोलावं. हो ग, म्हणूनच तर हे सगळं असं होऊन बसलं ना. आता तो कधीच त्या मार्गाला जाणार नाही. म्हणजे दादा काय सेटल व्हायचा विचार कायमचा काढून टाकेल मनातनं? अरे काढून टाकेल काय, आधीच काढून टाकलाय त्यानं. म्हणूनच तो असा वागला ना, गेला निघून. मला काही सुचत नाहीये बाबा. हे म्हणजे यावर काहीच उपाय नाहीये. हा मावशी, मावशी यावर काहीच मार्ग नाही? नाही ना, काही मार्ग नाही. पण सध्या तरी काही आहे. यावर एक मार्ग आहे. अनु,
अनु नको वाईट वाटून घेऊ आणि फार विचारही नको करूस. तुझ्यासाठी सौरभच योग्य आहे. आपल्या दीक्षित घराण्याची अब्रू चव्हाट्यावर आणलीस अनु तू. आता तरी भरलं का मन तुझं? मी रमाला फोन करते. म्हणजे ना तिकडे अनामिकाच्या मनात काय चाललंय हे आपल्याला रमाकडून कळेल ना. हा अरे देवा, या कावेरीबाईंनी काय करून ठेवलंय का माझ्या फोनचं? कुणाचा फोन आलाय दिसतच नाहीये. बघतेस का ग जरा? ही रमा फोन उचलत नाही. कमाल आहे ग बाई. हो ना, अनामिका ताई पण फोन उचलत नाहीयेत. मेसेज पण करतोय, बघतच नाहीयेत त्या. तू एकदा परत कॉल कर ना वहिनी. नाही बस झालं, हे फोन वगैरे आता करायचे नाही. मी काय म्हणते मावशी, मी तडक घरीच जाते, त्यांच्या समोर उभीच राहते. म्हणजे कसं भेट होणं महत्वाचं नाही का? नाही बाई, असं काही करू नकोस अगं. झालं तेवढं बस. अगं त्या अनामिकाची आई भयानक प्रकरण आहे. ती बाई कुणाचं ऐकत नाही. झालं तेवढं खूप झालं ग. आणखी काही नको. अगं पण करायचं काय आपण आता? कळलं तर पाहिजे ना आपल्याला. सचू आहे एक व्यक्ती आहे जी आपल्याला तिकडे काय चाललंय हे सांगू शकते. माई मावशी तू काळजी करू नकोस अजिबात, मी बघतो. चिल. ए कुठे निघालास? तुझ्या मालकीचं घर आहे? नाही. मग विचारून आत यायचं. सॉरी मॅमना एक फाईल द्यायची होती आणि त्यांच्याशी थोडं बोलायचं पण होतं. ते जे काही बोलायचंय ते तिथे ऑफिसमध्ये. ऐका ना, एक 2 मिनिटं मॅमना भेटलो तर चालेल का? चालणार नाही. निघ. सौरभ सरांनी बेंगलोरला बदली करून घेतली आहे. आज त्यांचा ऑफिसचा शेवटचा दिवस आणि सेंड ऑफ आहे. आज तुम्ही त्यांना प्लीज शेवटचं भेटा.
मावशी कुठे आहे? बघवणार आहे का तिला आहे? मी आलो भेटून. दादा तू काय रे रोजच्या सारखा जाऊन सांगशील मावशी येतो ग म्हणून? आज तिला सहन नाही होणार. मंदिरात गेली होती तुझ्यासाठी, अंगार आणलाय एवढा लाव. मी या घरची सगळी जबाबदारी तुझ्यावर सोपवून चाललोय सचू. स्वतःची काळजी घे, मन लावून नोकरी कर. वल्लीवर जास्त चिडचिड करू नकोस. थोडस दुर्लक्ष कर, सोडून दे. आप्पा आणि मावशीची पण सगळी जबाबदारी आता तुझी आहे. तिला सांग वेळेवर औषध घे म्हणून. नीट राहा बाळा. नाही राहणार. एवढं वाटतं ना रे तुला? एवढी काळजी वाटते ना सगळ्यांची? मग का चाललाय जबाबदारी सोडून? जबाबदारी सोडून नाही चाललोय सचू, जबाबदारी सोपवून चाललोय. माझ्या धाकट्या भावावर, अशा भावावर ज्याच्यावर मला पूर्ण विश्वास आहे. नको जाऊस ना दादा, प्लीज. चल मला जाऊ दे. सचू सचू येतो. भाऊजी 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 ए बंद कर रिक्षा. भाऊजी कुठे चाललात तुम्ही? वल्ली मला जावं लागणार, मी कामासाठी जातो. कामासाठी वगैरे काही चालला नाही आत तुम्ही. माझं आप्पांशी बोलणं झालंय, त्यांनी सांगितलंय मला सगळं, म्हणूनच मी घाईघाईने आले इथे. बरं झालं तू आलीस, त्यानिमित्ताने मला तुझा निरोप घेता येईल. निरोप? काही काय बोलताय तुम्ही भाऊजी? तुम्हाला कळतंय तुम्ही काय बोलताय ते? हा, मला एक गोष्ट सांगा, मी अनामिका तुमच्या आयुष्यात येऊ शकत नाही म्हणून तुम्ही चाललात ना? वल्ली हो का नाही? हो का नाही? हो. भाऊजी मी असताना तुम्ही कशाला काळजी करताय हो? हा, हे बघा, जोपर्यंत मी आहे ना तोपर्यंत दुःख तुमच्या जवळही येऊ देणार नाही. मी अनामिकांना मी घेऊन येते ना. वल्ली मी नाही थांबू शकत. मी भाऊजी 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 ऐका भाऊजी, नाही नाही, मी तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही भाऊजी. वल्ली माझं बुकिंग झालंय, माझी 5ची ट्रेन आहे. 5 ना? पुणे स्टेशन वरून ट्रेन आहे ना? मग रगड वेळ आहे ना आपल्याकडे. नाही नाही भाऊजी हे बघा, मी अनामिका ताईंना घेऊन येते ना, आणि जर मी आणलं नाही ना तर मी माझं नाव पुष्पवल्ली पटवर्धन लावणार नाही. हा, तुम्ही काळजी करू नका. तुम्ही इथे नाही नाही वल्ली, अगं नाही वल्ली माझं ऐक ना. नाही नाही अजिबात. अप्पा सांगा ना तिला. नाही वल्ली जड आहे. अगं काय कर. ऐका, यांना कुठे जाऊ देऊ नका. हा, हे बघा, अनामिका ताईंना मी घेऊन येते. हा, मी शब्द देते तुम्हाला, तुम्ही इथेच थांबा, कुठे जाऊ नका. मी आलेच. ऐक माझं ऐक. मी आलेच. अशी गेले नाही अशी आले. अगं वल्ली हे चला चला कोथरूड. वल्ली माझं ऐक. नाही नाही, मी घेऊन येते अनामिका ताईंना, तुम्ही काळजी करू नका. नो प्रॉब्लेम. तुम्ही
एक काम करा, या सगळ्याचं एक एक्सेल शीट बनवा आणि माझा ईमेल ऍड्रेस मी पाठवतो, त्यावर मेल करून टाका. सर तुम्हाला पाठवू? अकाउंट्सचं आहे ना? हो, सध्या तरी मलाच पाठवा. आमच्याकडे अकाउंट्सला कोणीतरी नवीन जॉईन होईपर्यंत तुम्हाला माझ्याशीच कोऑर्डिनेट करावं लागेल. नवीन कोणीतरी जॉईन होईपर्यंत म्हणजे मला नाही कळलं. म्हणजे आमच्या अकाउंट्सचे सर्वा बदली घेऊन गेले बँगलोरला. आता सध्या तरी ती जागा रिकामी आहे. बदली? कोणाबद्दल बोलताय सर तुम्ही? सॉरी, मला काही कळत नाहीये. पटवर्धन बद्दल. सर त्याची बँगलोरला ट्रान्सफर झाली आहे? म्हणजे तुम्हाला माहित नाही? अहो, आता निघेल तो संध्याकाळी. परवा त्याचं जॉईनिंग आहे बँगलोरला. तसे तुम्हाला बरेच जण कॉल करत होते, पण बहुतेक तुम्ही बिझी होतात. सर असं कसं होईल? म्हणजे तुम्ही असं कसं जाऊ दिलं त्याला? इतकी वर्ष एकाच शाखेत काम करतोय तो. अहो, त्यांनी फारच हट्ट केलं. हट्ट काय, धमकीच दिली. ट्रान्सफर करा नाहीतर राजीनामा देतो असं म्हणून चक्क राजीनामा घेऊन माझ्या समोर उभा राहिला तो. इतका जुना आणि प्रामाणिक एम्प्लॉई आमच्या कंपनीचा. त्याला असं गमावणं आम्हाला परवडणारं नाही. मग काय करणार? नोकरी सोडण्यापेक्षा ट्रान्सफर दिलेली बरी, म्हणून दिली ट्रान्सफर. तुम्हाला काहीच माहिती नाही? अहो, आता निघेल तो संध्याकाळी. परवा जॉईनिंग आहे त्याचं बँगलोरला. अनामिका, कुठे निघालीस? मला काम आहे. थोडक्यात तुला त्याला भेटायचं असेल. बोल ना. सगळीच लॅब सोडून दिली आहे, आता लपून काय होणार आहे? बोल. हो, भेटायचंय मला त्याला. जायचं तर जा, पण एक लक्षात ठेव, या मुलासाठी तू आपल्या आईला अतिशय दुखवलेला आहेस. आधी असलेली नाती सांभाळायला शिक, नाहीतर त्या एका मुलासाठी असलेलं सगळं गमावून बसची. आज मी त्याला भेटणं अत्यंत गरजेचं आहे. अनामिका, थांब. आज जर तू घराबाहेर पाऊल टाकलंस ना, तर ही कावेरी पुन्हा तुझं कधीही तोंड बघणार नाहीये. दादा दादा सचिन, दादा आज तू बोललेला थांबवायला जाऊ नकोस प्लीज. सचिन, मला जावं लागणार. ती तिकडे गेली, काहीतरी वेडवाकडं बोलली तर अजून नको ते काहीतरी व्हायचं. अरे नाही दादा, ती पहिल्यांदा योग्य ते करते आज, तेही तुझ्या चांगल्यासाठी. आज प्लीज तिला थांबवायला जाऊ नकोस. सचिन, मला जावं लागणार. नाही दादा. अरे काय सचिन, काय करतोयस? असशील तू वयाने मोठा, पण आज तुझं काहीच ऐकणार नाहीये. नाही थांबवायचं बंदी.